मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडीला 30 तास उलटून गेले. ज्या टँकरमधून गॅसची गळती होत होती त्या टँकरमधून गॅस ट्रान्सफरचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक अडचणींचा सामना करत अखेर काम सुरू झालं. गॅस भरण्यासाठी तिसरा टँकर या ठिकाणी दाखल झालाय आणि गॅस भरण्यासाठी अजून 3 तासांचा कालावधी लागू शकतो. तर दुसऱ्या बाजूनं धीम्या गतीनं का होईना वाहतूक सुरू आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांनी. काल सायंकाळी 5:15च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ जो टँकर पलटी झाला होता, आता त्याला 30 तास होऊन गेलेले आहेत. तरी देखील त्या वायू गळतीवरती प्रशासनाला काहीच नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. आपण बघू शकता की या ठिकाणी एक एम्प्टी टँकर मागवलेला आहे आणि जो अपघाती टँकर आहे त्याच्यामधला ज्वलनशील वायू हा या रिकामा टँकर मध्ये फिल करण्यात येतोय. या आधी अजून 2 टँकर मध्ये हा वायू फिल करण्यात आला होता, परंतु अपघाती टँकर मध्ये असलेला वायू हा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की अजून तरी 2 टँकर या ठिकाणी लागतील आणि त्याच्यामध्ये तो वायू फिल केला जाईल. हा जो टँकर आपण बघू शकतो, हा टँकर येण्यासाठी 2 ते 3 तास ट्रॅफिक मध्ये अडकलेला होता हा टँकर. त्याच्यामुळे या टँकरला या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागला. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र धीम्या गतीने का होईना वाहतूक ही सुरू आहे.